तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं। शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे। परंपरागत शेती करणारे शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर नगदी पिकं घेऊ लागली आहेत। ऊस हे प्रमुख नगदी पीक, शेतकऱ्यांना मुबलक पैसा देणारं। या पिकाची लागवड परंपरागत पद्धतीनं न करता नव्या तंत्राचा उपयोग जर केला तर ऊसाचं विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं। या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात। आमच्या इथं 2 एकर शेती आहे। 2 एकरामध्ये आता एक 45 गुंठ्यामध्ये आम्ही 265 जातीचा ऊस लावलेला आहे। ह्याच्या अगोदर आम्ही 8014, 8011, 671 अशा पद्धतीची ऊसाची जाती घेतल्या होत्या, पण पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या ऊसाच्या लागणीपासून आम्ही पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे। आणि त्यामध्ये मला आजपर्यंतचा जो आमचा 17-18 वर्षाचा जो ऊसाचा अनुभव होता, त्यामध्ये मला कधी 40-45 टनाच्या आसपास कधी ऊस गेला नाही। कारण पारंपरिक पद्धतीने मी शेती करत होतो, आधुनिक पद्धतीने शेती केली नाही। आणि ह्यावेळी माझे मित्र प्रदीप पाटील त्यांच्या सल्ल्याने मी पाटील बायोटेकमध्ये आणि त्यांचं तंत्रज्ञान वापरलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ऊसाला मी त्यांचं खत आणि असणारे NPK मिसळून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ह्या ऊसाला मी डोस वापरलेले आहेत। आत्ता पण ह्याच्यापूर्वी आमचा ऊस यायचा तो जास्तीत जास्त 25, 27, 28 कांड्या पण यायचा, पण हा ऊस आपला जवळजवळ 30 ते 35 कांड्या ऊस आहे। त्यामुळं ह्याचं सरासरी ॲव्हरेज मला 70च्या आसपास मिळेल असा माझा एक अंदाज आहे। त्यामुळं पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचे आधुनिक विचारसरणी मिळाली। ह्या ऊसाची लागवड आम्ही ऑगस्टच्या 25 तारखेला केलेली आहे आणि ऑगस्टच्या 25 तारखेनंतर त्याच्यानंतर एक महिन्याभरानंतर मला पाटील बायोटेकच्या यांचे तंत्रज्ञान मिळालं। त्याच्यापासून मी प्रत्येक महिन्याला त्यांचे जे काय पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान आहेत, कॅलनेट, ह्युमॉलजी, रिलीजर अशा पद्धतीची खतं NPKमध्ये मिसळून मी 10-26-26चे NPKमध्ये मिसळून ही खतं त्यात टाकलेली आहेत। आणि त्यांनी दिलेल्या डोसप्रमाणे त्यामध्ये ह्युमॉलजीच्या लिक्विडमध्ये असेल त्याचं फवारणी घेतलेली आहे, त्याची आळवणी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे NPKमध्ये मिसळून जे काय टाकायची खतं होती, ह्युमॉल, रिलीजर आणि कॅलनेट, ते टाकलेलं आहे। आणि आळवणीमध्ये 3 आळवणी आम्ही घेतलेले आहेत। त्यामुळं ह्या ऊसाचे पहिल्यापासून ठोसदार हे जे कोंब आले, त्यामुळं फुटवे पण चांगले झाले। त्यामुळं आपल्याला ह्याचं उत्पादन चांगलं मिळतं असं माझा यावर्षीचा अंदाज आहे। आपल्याला पारंपरिक पद्धतीने ज्यावेळी शेती आम्ही करत होतो त्यावेळी खर्चाचा ताळमेळ केला तर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला एकरी 20 ते 25,000च्या आसपास खर्च यायचा। आता ह्याच वेळी आम्ही पाटील बायोटेकचं फक्त त्यांचं तंत्रज्ञान आणि ते जे काय त्यांचं 7,000 रुपयाचं जे खत आहे ते एक्स्ट्रा वापरलं आहे, तीच खतं आम्ही वापरलीत। त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा एक 20 टन ॲव्हरेज जास्तीत जास्त मिळेल। तरी आता एक 2,000 रुपये पहिले बिल जरी धरलं तरी 20 दुनी 40,000 रुपये आम्हाला एक्स्ट्रा एकरान मिळायला काय हरकत नाही असा माझा अंदाज आहे। हे जे क्षेत्र आहे आमचं, हे एक दुसरे 1 एकरा क्षेत्र, ह्याच्यामध्ये आम्ही पाटील बायोटेकचं तंत्र वापरलेलं नाही। आणि मगाशी जे तुम्हाला दाखवलं ते आम्ही वापरलेलं होतं, तर त्यामध्ये आम्हाला बराचसाच याच्यामध्ये डिफरन्स दिसतो की न वापरल्यामुळं आम्ही एक प्रयोग म्हणून यावर्षी हा 1 एकराचा आम्ही वापरावा, म्हणजे आम्ही स्वतःच्या ह्याच्यावर खात्री करावी म्हणून 1 एकरा वापरलं। आणि जवळच्याच त्याच शेतात तिथंच जवळ की दुसऱ्या 1 एकरा आपण वापरलेलं नाही, तर आम्हाला ह्याच्यामध्ये बराचसाच फरक दिसतो की जवळजवळ ह्याच्यातून त्याच्या जवळजवळ 25-30 टनाचा ॲव्हरेज जवळजवळ कमी जास्त प्रमाणात होईल असं आम्हाला वाटतं। म्हणजे एवढा याच्यामध्ये डिफरन्स दिसतो, कारण याची पानाची रुंदीसुद्धा कमी आहे। कारण त्या ज्या काय पानाची रुंदी जी होती, जी रुंदी जास्त होती, उंची जास्त होती ऊसाची, जी उंची वाढली नाही, रुंदी पानाची वाढली नाही, त्यामुळे तेज कमी आहे या ऊसावर। गेले 20 वर्ष त्याला शेती करतो आहे, त्यातलं 18 वर्षे आमच्या पद्धतीने करत होतो शेती। आता गेल्या वर्षीपासून माहिती मिळाली, पाटील बायोटेकचं जरा माहिती घ्या, त्याप्रमाणे मग वापरतो खत वापरा असं सांगितलं। तुंगामध्ये पाटील बायोटेकचा कार्यक्रम होता, तिथून ऐकलं, कार्यक्रम ऐकून पुन्हा मग साहेब येऊन भेटले, साहेबांच्या प्रमाणे चालू केलं आम्ही गेल्या वर्षापासून। मग लागण करायची होती आम्हाला 265 आणि 32, 86 रुपये 30 लागण करायची होती। त्याप्रमाणे मग त्यांचे सांगाल तसं खते टाकायला लागलो आम्ही। त्यांच्या पद्धतीने ऊस आमचा आता 1 नंबरचा आलेला आहे। खतं टाकली, ह्युमॉल, रिलीजर, कॅनेट त्यांनी टाकलेलं आहे। आळवण्या घेतलेल्या आहेत आम्ही, त्यांनी सांगतील तसे आळवण्या घेतलेल्या आहेत। त्या पाटील बायोटेकच्या प्रमाणे आळवण्या त्यांनी घेतल्यात। गेल्या वर्षीपेक्षा औंधा ऊस आमचा चांगला आला आहे, दलाला वाढलेला आहे, प्रमाण चांगलं आहे,
उगवण शक्ती चांगली झालेली आहे, पेऱ्यातला हे लांबी झालेली आहे. पेरं आहेत की आता 25-26 पेरं आहेत आता. पहिले किती 17-18 पेरं येत होते. पेरे पण लांबडे आहेत, एकसारखे आहेत सगळे पेरे. पहिले लहान पडत होते जरा पेरे. हे सगळं एकसारखाच आहे. ऊस 2.5-3 किलो आहे. पाटील बायोटेकचं शेतकरी वापरावं आम्ही पण केलं आहे म्हणून सांगतो आम्ही लोकांनी. ज्यांना कोणाला प्लॉट बघायचा असेल, ज्या शेतकऱ्यांनी बघायचं असेल प्लॉट, ते आत्ता चालू मला आहे, उभा फळ आहे, येऊन बघून जावं त्यांनी फळ. आजपर्यंत आम्ही शेती करत असताना ती शेती पारंपरिक पद्धतीनं करत होतो. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना भरपूर आम्ही प्रयोग करून पाहिले, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला 60 टनाच्या पेक्षा जास्त उतारा काय आढळला नाही. पहिल्यांदाच आम्ही ज्यावेळी तुंगाला पाटील बायोटेकचा कार्यक्रम अटेंड केला, त्याच्यामध्ये आम्हाला जाणून आलं की पिकाला नेमकी कशाची गरज असते, पिकाला नेमकं आपण काय द्यायला पाहिजे आणि कधी द्यायला पाहिजे, हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही 1 एकर प्लॉट पहिल्यांदा ॲज अ ट्रायल बेसिसवरती करायचं ठरवलं. आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे आम्हाला ऊसाचा दल वाढलेला दिसला, ऊसाची संख्या वाढलेली दिसली, ऊसाची उंचीही वाढलेली दिसली. परिणामतः टोटल उत्पादन क्षमता त्याची वाढून आली. त्याचा आज इफेक्ट असा आहे की आज 60 टनाचं ॲव्हरेज आमचं नाही म्हटलं तरी 75 ते 80 टनापर्यंत डेफिनेटली जाईल, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त जाईल. परंतु त्याचा बॅकलॉग पाहिला असता 80 टन तर डेफिनेटली येईल अशी अपेक्षा आहे. 80 टनाचा जो 20 टनाचा गॅपचा विचार केला असता, आज सरासरी 2000च्या दराचा इफेक्ट जर बघितला आपण तर 40,000चं उत्पादन हे वाढून आलेलं आहे. 40,000च्या उत्पादनाच्या दृष्टीनं ही केवळ किमिया म्हणजे फक्त पाटील बायोटेकची किमिया. त्यांनी दिलेला डोस जो रिलीजर, कॅलनेट, ह्युमालजी ह्याच्या तंत्रज्ञानाचंच हे इफेक्ट झालेलं आहे. मी याच्यातून सर्व शेतकऱ्यांना एक नम्राची विनंती करतो की भले पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरा किंवा न वापरा, परंतु त्यांनी दिलेली माहिती किंवा त्यांनी जो बेसिक कन्सेप्ट सांगितलेला आहे, पीक कशा संदर्भात, पिकाला कशाची गरज असते, पीक नेमकं कधी द्यायला पाहिजे डोस आणि कोणत्या स्वरूपाचा डोस द्यायला पाहिजे, हे सर्व पाहिल्यानंतर तुमचा डेफिनेटली विचार बदलेल आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा तुम्ही डेफिनेटली त्याचा उपयोग करून घ्याल. कॉस्ट तुम्ही खर्च घातलेला ॲडिशनल ह्याचा जर विचार केला, फक्त 7,000 आपण जास्तीत जास्त ह्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानासाठी ॲडिशनल दिलेलं आहे, पण त्या 7,000च्या तुलनेने आपण 40,000चं उत्पादन वाढवून घेतो आहे. हे जर कंपॅरिझन केलं तर कितीतरी पटीनं आपण उत्पादन त्याच्यातून वाढवून घेतो आहे. कारण सध्या आता ऊसाचा जर वजन पाहिलं आपण, पूर्वी येणारं दीड किलोच्या जवळपास 2.5 ते 3.25 किलोपर्यंत त्याचं ऊसाचं वजन भेटते. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी. पहिले आम्ही शेती जुन्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं चालू आली होती, त्या पद्धतीनं करत होतो. मला एकंदर 15 एकर क्षेत्र आहे. त्यात निरनिराळी पिकं घेत असे, ऊसही घेत असे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्हाला पाटील बायोटेककडून नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या वर्षीपासून मी शेती करतो आहे. मला निश्चित जाणवतं आहे की आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा आता हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं खूप फरक पडलेलाचं दिसून येतं आहे. ह्या ऊसाची लागवड आम्ही सप्टेंबर महिन्यात केली. आम्हाला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान त्याच्यानंतर मिळालं. त्यामुळं त्यांची जी पद्धत आहे की लागणीपूर्वी जो डोस देणं, लागणीनंतर हे करणं, तो एक डोस चुकला. त्याच्यानंतर मात्र त्यांनी सांगून दिलेल्या ह्याच्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरलं. हिमालजी आम्ही एकराला 30 किलो, कॅलनेट 10 किलो आणि रिलीजर 10 किलो या प्रमाणात आम्ही वापरलं आणि आळवणीच्या 2 फेऱ्या दिल्या. त्याच्यानंतर आपली जी खतं आहेत रेग्युलर वापरतो आपण, ती खतं गेले 8 महिने नियमितपणे वापरत आहे. त्यांच्या वेळापत्रकानुसार त्याप्रमाणे वापरत आहोत. त्याचा परिणाम मला हा दिसून येतो आहे. आतापर्यंत आम्ही ऊस करत होतो, पण तो वाऱ्यानं कधी पडला नाही. ह्या वेळेला मात्र इतका उंच झाला आणि चांगला झाला, त्यामुळं पडला आणि चांगला आलेला आहे. यापूर्वी साधारण एकरी 35 टनाच्या दरम्यान ऊसाच पाडायचा. आता माझ्या कल्पनेप्रमाणे 60 टनापर्यंत तरी नक्कीच जाईल. त्याच्यापेक्षा जास्तीही जाईल, पण 60 टन नक्कीच होईल. 20 ते 22 पेराच्या दरम्यान पेरं यायची आणि ऊसाची जाडी पण कमी असायची आणि फुटवा पण कमी असायचा. आता फुटवा भरपूर आहे, पेरं पण भरपूर आहेत. आता 25 ते 27च्या दरम्यान पेरं आहोत. अजून ऊस जायला 2 महिने 3 महिने अवकाश आहे. म्हणजे 30 पेराच्या वर पेरं जातील आणि फुटवाही भरपूर आहे. ही पानं जी आहे, पूर्वी पानं जरा पातळ असायची,
मावा बिवा पडायचा पिवळीपर, पण पोटॅशचा वापर केल्यापासून पानं जाड आणि कठीण आहेत. तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी आमच्या ऊसाचं वजन साधारण किलो 1.25 किलोच्या दरम्यान भरायचं, पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आमचा हा ऊस 2 किलो ते 2.25 किलोच्या दरम्यान आहे. वजन केलं होतं परवा काही ऊसांचं. पूर्वीच्या पारंपरिक शेती पद्धतीत आम्ही आत्ता जे DAP, MOP आणि युरिया वापरत होतो तेवढाच वापरलेला आहे. फक्त पाटील बायोटेकचं जे नवीन तंत्रज्ञान आहे ते ॲड केलेलं आहे आणि पाटील बायोटेकच्या वेळापत्रकाप्रमाणे तेच खत विभागून दिलं गेलेलं आहे याला. आता बोलायचं झालं तर तसा खर्च सेम, फक्त एकच पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं जे आम्ही नवीन वापरलेलं आहे त्याचा खर्च ॲड झालेला आहे त्यात. नाहीतर पूर्वी इतकाच खताचा आम्ही खर्च केला आहे, पण तो वर्षावर विभागून केला आहे.